नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कॅनव्हास टू कन्झर्वेशन हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शीतल विक्रम सोनवणे उगले आहेत. मॅडम नमस्कार. नमस्ते. एकूणच शीतल यांचा कला, वास्तुकला आणि हा सगळा प्रवास आपण पाहणार आहोत आणि त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते, परिचय सांगते आणि मग त्यांच्याशी आपण बोलूया. शीतल सोनवणे उगले या आर्किटेक्ट, आर्टिस्ट, कवयित्री आणि वन ऑफ द यंगेस्ट ऑथर ऑफ इंडियन चाइल्डच्या आई आहेत. आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझायनिंगच्या माध्यमातून त्यांनी क्रिएटिव्हिटी आणि उपयुक्तता यांचा समतोल साधणाऱ्या जागा निर्माण केल्यात. कला हा त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असून चित्ररेषा या पुस्तकाद्वारे त्यांनी स्त्रियांच्या भावना आणि संघर्षांचं प्रभावित चित्रण आणि लेखन सुद्धा केलेलं आहे. मनुष्यनिर्मित कचरा आणि प्लास्टिकचा साठा पाहून त्या अस्वस्थ झाल्या आणि हीच जाणीव त्यांना क्रिएटिव्ह कुटीर फाउंडेशन सुरू करण्यासाठी प्रेरित करणारी ठरली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्या प्लास्टिकचा वापर कमी करणं, कापडी पिशव्यांचा अवलंब आणि शाश्वत जीवनशैलीसाठी लोकांना प्रोत्साहित करतायत. इतकंच नाही आहे तर क्लीन युग उपक्रमाद्वारे त्या स्वच्छता मोहिमा, प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सातत्यानं कार्यरत आहेत. शीतल यांच्या मते पर्यावरण संरक्षण ही केवळ चळवळ नसून आपल्या पुढच्या पिढीसाठीची ती महत्त्वाची जबाबदारी सुद्धा आहे. आणि वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. शीतलजी नमस्कार. माझा पहिला प्रश्न हाच की तुम्ही किती काळापासून या कला क्षेत्रामध्ये सक्रिय आहात, कारण की तुमचा परिचय बराच मोठा आहे. तसं बघितलं तर मला जेव्हापासून कळायला लागलं आहे तेव्हापासून मी कलेशी निगडीत आहे. आणि मला अजून आठवतं मी लहानपणी जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा मी आईला म्हणायचे की मी एवढा अभ्यास केला की ह्याच्यानंतर मला एक चित्र काढू दे, मला तेवढी परमिशन दे. म्हणजे मला जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तेव्हा मला असं होतं की मला चित्रांसाठी, चित्र काढण्यासाठी संधी द्या. सो दिस इज हाऊ आय कनेक्टेड टू चित्र आणि कला. लहानपणापासूनच अवगत होती कला की म्हणजे शिकलात कसं? नाही, मी चित्रांमध्ये काही शिकले नाही, पण ते एक म्हणतो ना आपण गॉड गिफ्ट असतं, इट इज दॅट काइंड ऑफ. अच्छा, तुमचं प्रोफेशन आहे आर्किटेक्ट, म्हणजे तुम्ही आर्किटेक्ट आहात, तर मग आता तुमच्या कलाकृतींवर तो प्रभाव कसा पडला? मग मी आर्किटेक्ट झाल्यानंतर पुण्याला काही दिवस काम केलं. नंतर मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि पण मला कधीच असं पॉलिश्ड इंटेरियर, पॉलिश सर्फेसेस ह्याचं अट्रॅक्शन जाणवलं नाही. आणि मला नेहमी असं वाटायचं की अशा गोष्टी ज्याच्यामध्ये ज्या कलरफुल आहेत किंवा ज्याच्यामध्ये भारतीय इतिहास दडलेला आहे, एव्हरीथिंग विच इज टेलिंग यू समथिंग, ज्याच्या मागे स्टोरी आहे, अशा गोष्टी मला माझ्या इंटेरियरमध्ये, माझ्या आर्किटेक्चरमध्ये इम्प्लिमेंट कराव्याशा वाटल्या. आणि मी त्या पद्धतीनेच तशा त्या इम्प्लिमेंट करत गेले की ज्याच्यामध्ये भारतीय इतिहास आहे. अच्छा, पण आता तुम्ही मगाशी जसं परिचयामध्ये मी उल्लेख केला चित्ररेषा या पुस्तकाचा, तर मग त्या पुस्तकासंदर्भात सुद्धा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडंसं सांगा. म्हणजे प्रेरणा काय होती, सुरुवात कुठून झाली या सगळ्याची? माझं असणं, जसं तुमचं असणं, हीच एक प्रेरणा होती. इट्स अ विमेन एरा आणि तो त्रेतायुगातल्या स्त्रीपासून तर आधुनिक स्त्रीपर्यंतचा पूर्ण प्रवास आहे चित्ररेषा ह्या पुस्तकामध्ये. म्हणजे शूर्पणखेपासून आधुनिक स्त्री असं पण तुम्ही म्हणू शकतात. की मी जसं आधी पण म्हणलं की भारतीय इतिहास मला नेहमी आकर्षित करत होता आणि तोच माझ्या भावनांमध्ये, माझ्या विचारांमध्ये इतका उमटला गेला की चित्ररेषा ह्या पुस्तकाची निर्मिती झाली चित्रांद्वारे आणि पोएम्सद्वारे. अगदी. आणि मगाशी जसं आपण पाहिलं की क्रिएटिव्ह कुटीर फाउंडेशन ते सुद्धा तुम्ही सुरू केलेलं आहे, तर त्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आणि तुम्ही त्याद्वारे समाजाला एक प्रकारे जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे असं एकूणच चित्र दिसतंय, तर ती प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली ते सुद्धा सांगा. असं म्हणतात की सफरिंग इज द फंडामेंटल सोर्स टू एनी क्रिएटिव्ह इन्स्पिरेशन. म्हणजे मनुष्य जेव्हा एखादी वेदना बघतो, एखादी वेदना सहन करतो, त्याच्यानंतर तो तिच्यातनं बाहेर पडण्यासाठी कशाची तरी निर्मिती करतो. So I always wanted to be an inspirational window to connect to art for children and for adults. आणि मला असं नेहमी वाटायचं की पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाला भावना व्यक्त करता याव्या आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला काही काम करायचं होतं आणि म्हणूनच मी क्रिएटिव्ह कुटीरची निर्मिती केली. अगदी. पण शीतलजी, तुम्ही आता ॲक्टिव्हिटीज आपण पाहिल्या तर बऱ्याच आहेत. कलात्मक उपक्रमांचा आणि पर्यावरणीय उपक्रमांचा समतोल नेमका कसा ठेवता? मी जेव्हा क्रिएटिव्ह कुटीरची स्थापना केली त्याच्यानंतर मी एन नंबर ऑफ चिल्ड्रनला, ॲडल्टला कलेशी जोडून दिलं.
बट ही कला वेगळी आहे. म्हणजे मी त्यांना चित्र काढायला शिकवले नाही, त्यांना बघून चित्र काढण्याऐवजी अंतर्मुख होऊन चित्र काढायला शिकवले. सो यू कॅन से इट्स अ इंटरनल जर्नी. आणि मी जेव्हापासून हे पर्यावरणाचे उपक्रम चालू केले आहेत, तर इट हॅज गिवन मी अ चान्स टू लुक इनसाइड आणि माझ्यामध्ये जे कलात्मक विचार आहेत त्यांना ॲक्शन मोडवरती मला आणता आलं. सो आत्ता जे पर्यावरणामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल देऊन मी एक्सप्लेन करते की आपण आपले आजी आजोबा ज्यांना आपण बघत वाढलो आहोत, त्यांच्याकडे आपल्याला अगदी बोटावर मोजण्या इतके कपडे, त्यांच्याकडे बोटावर मोजण्या इतकं सामान होतं. पण असं काय घडलं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम की आपण ओव्हर कन्झम्पशन करायला भाग पडतो, स्वतःलाच ओव्हर कन्झम्पशन करायला लावतो आहोत. सो प्रत्येक सण किंवा इनफॅक्ट आपल्या घरामध्ये एक छोटासा इव्हेंट जरी असेल तरी आपण पूर्ण फॅमिली शॉपिंग करतो, प्रत्येक गोष्ट नवीन घेतो. तर असं आपल्या माइंडवरती काय झालं आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडतो आहे आणि आपण हे विसरलो आहोत की आपण जे काही घेतो आहे पर्यावरणातनं ते आपण परत पर्यावरणालाच डॅमेज करण्यासाठीच ह्या गोष्टी फेकून पण देतो. सो ह्याचं पुढे काय होतं ह्या गोष्टीवरती आपण काम करणं खूप महत्त्वाचं आहे की आपण पर्यावरणाला किती हानी पोचवतो आहेत. आपण अगदीच ब्लाइंड झालो आहोत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर ह्या विचारांच्या विरुद्ध विचार करण्यासाठी मी समाजाला प्रवृत्त करण्याचं काम सध्या करते आहे. अगदी. पण आता प्लास्टिक मुक्त जीवनशैलीसाठी तुम्ही जेव्हा प्रोत्साहन देत असता तेव्हा तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असेल. त्या नेमक्या अडचणी कोणत्या आहेत? आणि दुसरं म्हणजे प्लास्टिकचा वापर ज्यांना कमी करायची आहे किंवा इच्छा आहे ज्यांची, तर इतरांसाठी त्यांना तुम्ही सल्ला काय द्याल? मला असं वाटतं की पर्यावरणीय बदल घडवण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. सुरुवातीला लोक तयार होत नाहीत ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घेण्यासाठी, पण जेव्हा त्यांना ह्याचे दुष्परिणाम कळतात की आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट रिसायकलेबल आहे, बट व्हॉट इज एक्झॅक्टली द मिनिंग ऑफ रिसायकलिंग हे जेव्हा त्यांना कळतं, तेव्हा त्याच्यातलं तथ्य, त्याच्यातली रियालिटी जेव्हा त्यांना कळते, तेव्हा ते पुढे येऊन आमच्या ग्रुपमध्ये सामील होतात आणि त्या दृष्टीने काम करायला लागतात. सो मला असं वाटतं की लेट्स स्टार्ट इट विथ समवन दॅट कॅन बी. प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट करू शकणार नाही, पण प्रत्येकाने एक गोष्ट करायची ठरवली तर ती होऊ शकते. तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा, तुमच्या घरापासून सुरुवात करा. आणि मला एक खूप महत्त्वाचा मेसेज इथे द्यावासा वाटतो श्रद्धा, की युनिव्हर्सने, पर्यावरणाने आपल्याला जे दिलं आहे ऑलरेडी, सो प्लीज रिस्पेक्ट इट. आणि आता जे वाचलं आहे थोडंसं त्याला तुम्ही प्रोटेक्ट करा. अगदी. पण शीतल, तुमच्या आईपणाने तुमच्या शाश्वत जीवनशैलीविषयीच्या बांधिलकीवर नेमका प्रभाव कसा टाकलाय? आई झाल्यावरच मला पर्यावरणाची जाणीव झाली असं नाही आहे. लाईक माझ्या मुलीला वाढताना बघताना आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा ओव्हर कन्झम्पशन, जेव्हा प्लास्टिकचा दुरुपयोग, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावरती एक भीती वाटते की आपण आपल्या भविष्यासाठी काय सोडून जाणार आहोत. आपण आपल्या पुढच्या पिढीला हा ग्रह देणार आहोत तर तो कसा देणार आहोत, ह्या गोष्टीची भीती खूप वाटते. आणि जसं एखादी आई आपल्या मुलाची काळजी घेते, तशी आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी आई होऊन आपल्या पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे. ओव्हर कन्झम्पशन असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा दुरुपयोग असेल, तो आपल्या मुलांपर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि तेच भविष्य आहे आणि त्यांच्यासाठी आपण कुठलाही दुसरा ग्रह निर्माण करणार नाही आहोत. तर आत्ता जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे, जे काही रिसोर्सेस आहेत, त्याचा आपण दुरुपयोग न करता आपण त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. अच्छा. पण शीतल, क्लीन युग उपक्रम मगाशी जसा आपण परिचयामध्ये उल्लेख केला, तो उपक्रम नेमका काय आणि शाश्वत जीवनशैली आणि कमी उपभोगावर नेमका सकारात्मक प्रभाव कसा टाकतो? क्लीन युग हे आमच्या क्रिएटिव्ह कुटीर्सची एक मोहीम आहे, ज्याच्यामध्ये आम्ही क्लिनिंग ड्राईव्स, ओव्हर कन्झम्पशन आणि शाश्वत जीवनशैली ह्याच्याबद्दलचे उपक्रम घेतो. आम्ही स्कूल्समध्ये जाऊन मुलांना ह्याच्याबद्दल प्रेरित करतो की त्यांनी भविष्यामध्ये फास्ट फॅशन असेल किंवा ओव्हर कन्झम्पशन असेल ह्याच्या अगेन्स्ट किंवा ह्याच्या बरोबरीने कसं पुढचं आयुष्य जगायचं आहे. सो आमचं क्लीन युगमध्ये हेच फक्त मोटिव्ह आहे की प्लास्टिक आणि ओव्हर कन्झम्पशन हे आपण कसं कमी करू शकतो.
अच्छा, तुम्ही आता हे जे कार्य करताय किंवा बरेच प्रोजेक्ट्स हाताळत असाल तर आत्तापर्यंत तुमचा अनुभवसुद्धा बराच दांडका आहे. तर या सगळ्यामध्ये एक तुमचा अनुभवसुद्धा आमच्या प्रेक्षकांसोबत तुम्ही शेअर करू शकता. जेव्हा मी बघते की लोक त्यांच्या सवयी बदलत आहेत, ते इको फ्रेंडली मटेरियलला फॉलो करता आहेत आणि ह्याच्यामुळे हा छोटासा बदल जरी वाटला असेल आपल्याला की आपण एखादा चहाचा कप टपरीवरती चहाच्या कप ऐवजी एखादा ग्लासने चहा पितो आहे, हे एक छोटी स्टेप जरी असली तरी पर्यावरणासाठी ही खूप मोठी स्टेप आहे. आणि एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं तर आम्हीच जसं रंगपंचमी सेलिब्रेशन असेल, जेव्हा आम्ही ग्रुप ऑफ 50 लोकांनी ठरवलं की आपण आधी टी शर्ट्स घेऊन आणि आपण ग्रुपने सेलिब्रेट करू सो दॅट वी कॅन बी हायलायटेड की हा एक ग्रुप आहे असा आणि हा सेलिब्रेशन करतोय. पण आम्ही ती आयडिया स्किप केली आणि आपल्या घरामध्ये जे जुने कपडे आहेत ते वापरायचे रंगपंचमीला असं ठरवलं. सो आम्ही पर्यावरणामध्ये टोटल 50 टी शर्ट्स डिस्ट्रॉय होणं वाचवलं, पर्यावरणाला त्या टी शर्ट्सपासून वाचवलं इनफॅक्ट. सो ही एक छोटीशी गोष्ट आहे पण ही आनंद देऊन जाते की आपण काहीतरी पर्यावरणासाठी केलं आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने दिवसभरामध्ये किंवा मी तर घरातल्या महिलांना सांगेल की तुम्ही महिनाभरामध्ये किती प्लास्टिक घरामध्ये गोळा करतात हे एकदा जमवून ठेवा आणि मग महिना अखेरला पूर्ण फॅमिली मिळून त्या प्लास्टिकला बघा की आपण किती प्लास्टिक जमा करतो आहे आणि आपण काय करतोय पर्यावरणाचं, हे कुठे जाणार आहे, हे डिस्ट्रॉय नाही होऊ शकत. डिस्ट्रॉय इज द रॉंग टर्म इन सस्टेनेबिलिटी ॲक्च्युली, की आपल्या पृथ्वीवरती जे निर्माण झालं आहे हे पृथ्वीवरतीच राहणार आहे, हे डिस्ट्रॉय होऊच शकत नाही. तर मग ह्या गोष्टींमध्ये तुम्ही थोडासा पुढाकार घ्या, एखादी गोष्ट कमी करा, पिशव्या वापरायला लागा ज्या कापडी आहेत. तर ह्या एका स्टेपने जसा मला हे बघून आनंद होतो तसा आहे तुम्हालाही या गोष्टी बघून तुमच्यामधला चेंज बघून आनंद होईल. अगदी. पण भविष्यामध्ये तुमचं क्रिएटिव्ह कुटीर फाउंडेशनसाठी कोणतं स्वप्न आहे? माझं स्वप्न आहे की क्रिएटिव्ह कुटीर ही एक जागतिक चळवळ बनावी. मला माझ्या उपक्रमांथ्रू जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणायचं आहे आणि मी एक स्वप्न बाळगून चालले आहे की ह्या उपक्रमांद्वारे मी जास्तीत जास्त लोकांच्या वैचारिक पातळीवरती बदल घडवून आणू शकेन. ओव्हर कन्झम्शन, फास्ट फॅशन ह्या गोष्टींमधनं आपण त्यांना डायव्हर्ट करून प्लास्टिक कन्झम्शन कमीत कमी किती होईल आणि इको फ्रेंडली मटेरियल जास्तीत जास्त लोक कसे वापरू शकतील ह्याच्याबद्दल आम्हाला जास्तीत जास्त लोकांना गायडन्स करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या लोकांनी आम्हाला जॉईन व्हावं अशी आमची इच्छा आहे. एक छोटीशी गोष्ट सांगायची ही चळवळ उभं करण्यामागचं कारण आणि हे इतकं तळमळतेने करण्याचं कारण असं आहे की आपण प्रत्येकजण, तुम्ही असाल मी असू, आपल्यासाठी मुलांसाठी एक भविष्य बघून पुढे जात असतो. ते भविष्य उराशी बाळगून आपण पुढे जात असतो. पण हे भविष्य कंप्लीट होण्यासाठी, हे स्वप्न कंप्लीट होण्यासाठी जर ही पृथ्वीच नाही राहिली तर आपण काय करणार आहोत ह्याचा आपण थोडासा विचार करूयात. की ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की आपल्याला जे मिळालं आहे त्याला प्रोटेक्ट करणं. अगदी. तर क्रिएटिव्ह कुटीर फाउंडेशनसाठी शीतल यांचं काय स्वप्न आहे तेच ते आपल्याला सविस्तर सांगत होत्या. शीतलजी, पण तुमचं जे पुस्तक आहे लिहिलेलं त्यामधून कोणता स्पेसिफिक असा पॅरेग्राफ किंवा कोणती कविता तुम्हाला आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडेल? नक्कीच श्रद्धा, मला एक पोएम आहे जी शेअर करावीशी वाटेल, विच इज रिलेटेड टू आत्ता आपण मानवजात इतके कशाच्या मागे इतके धावतो आहोत की आपण कुठल्याच गोष्टीमध्ये कृतज्ञता व्यक्त करत नाही. आपल्याला जे दिलं आहे त्याच्याबद्दल नाही आणि आपल्याकडे जे आहे, उरलं आहे त्याच्याबद्दल आपल्या मनात श्रद्धा देखील नाही आहे. सो ह्याच्याशीच रिलेटेड मी देवाला एक प्रार्थना करते की भरभरून दे दुःख मला भरभरून बरसण्यासाठी, भरभरून दे दुःख मला भरभरून बरसण्यासाठी, दुःखाच्या किनाऱ्यावर ध्यान अंतर्मन बहरण्यासाठी. दुःखाचा महासागर आण मानव जातीस न्हावून काढ, दुःखाचा महासागर आण मानव जातीस न्हावून काढ. ओंजळ ओंजळ वाटून घेऊ दे सुखापासून थोडं अलिप्त होऊ दे, ओंजळ ओंजळ वाटून घेऊ दे सुखापासून थोडं अलिप्त होऊ दे. न मागता दुःख देतोस सुख मागताना थोडं भक्त होऊ दे. शक्तिवचनांना मार्गस्थ करून मनामध्ये थोडी श्रद्धा ठेवू दे, शक्तिवचनांना मार्गस्थ करून मनामध्ये थोडी श्रद्धा ठेवू दे. अगदी, क्या बात आहे, मस्त.
आणि ही त्यांची जी कविता आहे ती या पुस्तकामध्ये आहे. त्यांनी जी स्वतः रचलेली आहे, लिहिलेली आहे. आणि शीतलजी, तुमचं काम खूप छान चालू आहे आणि असंच तुम्ही काम करत राहा, या तुम्हाला शुभेच्छा. आणि पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत राहा पुढारी न्यूज.